हा केक बघा आहे ना सुंदर आणि परफेक्ट झाला आहे. अगदी मऊ, स्पॉन्जी आणि जाळीदार टेक्स्चरचा. खास गोष्ट म्हणजे हा केक आपण कोणताही केक मोल्ड न वापरता साध्या अप्पे पात्रात तयार केला आहे आणि तेही अवघ्या 10 ते 15 मिनिटात. नमस्कार मंडळी, टेस्टी टेल्स मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत आंब्यापासून केक. मस्त असे 2 आंबे घेतलेले आहेत, त्यापासून आपण सुंदर असा केक बनवणार आहोत. चला मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण लागणारं साहित्य बघून घेऊ. तर आंब्यापासून केक बनवायसाठी आपल्याला लागणार आहे 2 आंबे. मी इथे छान थंड पाण्यात भिजत टाकलेले आहेत, जवळपास 1 तास होत आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा. हा तोच रवा आहे जो आपण उपम्यासाठी वगैरे यूज करतो. त्यानंतर मी घेतलेलं आहे इथे दूध. तर हे जवळपास पाऊण वाटी दूध आहे. अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे. चेरी घेतलेली आहे, त्याला आपण टूटी फ्रुटी सुद्धा म्हणतो. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे बेकिंग सोडा आणि खाण्याचा सोडा. तर हे सगळे साहित्य आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे. तर इथे साहित्य आपले बघून झाले आहे. सगळ्यात आधी आपण आंब्याचा पल्प काढून घेऊया. आंब्याचा पल्प काढायच्या आधी आंबे छान नीट धुवून घ्यायचे, म्हणजे त्यावरचं धूळ, फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड किंवा चीक वगैरे असलं की ते निघून जातं. आता आंबा कापायला घेत आहे. जसं आपण युजली कापतो त्याच पद्धतीने कापून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे याला कापून घ्यायचं आहे आणि यामधलं जे पल्प आहे जसं ते काढून घ्यायचं आहे. आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे. आता ह्याच बाउल भर आपल्याला पल्प काढून घ्यायचं आहे. जेवढे वाटी आपण रवा घेतलेला आहे तेवढेच वाटी आपल्याला पल्प काढून घ्यायचं आहे. तर आता इथे चमच्याच्या मदतीने मी पल्प काढून घेत आहे. सेम पद्धतीने याचं सुद्धा पल्प काढून घेऊया. आणि हे घ्या, 1 वाटी पल्प छान काढून झालेला आहे आपला. आता मी इथे घेत आहे मिक्सरचं पॉट. त्यामध्ये आपण घालून घेऊ पल्प. आंब्याचं जे पल्प आपण काढून घेतलेलं होतं ते आपण यात घालून घेतलेलं आहे आणि हे छान वाटून घेऊ. आणि हे घ्या, पल्प छान तयार झालेला आहे. मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालू रवा. रवा छान बारीक असला पाहिजे आणि जर का बारीक रवा नसेल तर सगळ्यात आधी मिक्सरला तुम्ही हे फिरवून घ्या, त्यानंतर पल्प फिरवून घ्यायचं. आता मी घालत आहे यात रवा आणि दूध घालून घेत आहे. थोडंसं दूध उरलेलं आहे. चला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आणि हे घ्या, रवा आणि पल्प हे छान मिक्सर मधून वाटून घेतलेलं आहे आणि सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे बघा. आता यामध्ये आपण मिक्स करून घेऊ गूळ आणि गुळासोबत पण याला छान असं मिक्सर मधून फिरवून घेऊ. तर इथे मी अजिबात साखरेचा वापर न करता गूळ वापरणार आहे. गूळ आपण यात घालून घेऊया आणि परत याला मिक्सर मधून वाटून घेऊ. आणि हे घ्या, गूळ, रवा आणि पल्प ह्या तिघांना पण छान मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. आणि हे घ्या, मिश्रण छान एका बाउल मध्ये काढून घेत आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. मस्त अशी जाळदार कन्सिस्टन्सी झालेली आहे. उरलेला आपण चमच्याच्या मदतीने काढून घेऊया. आणि हे घ्या, मिश्रण छान तयार झालेलं आहे. अगदी आता थोडेसे साहित्य आपल्याला टाकायचे आहे, त्यानंतर आपण केक बनवायला घेऊया. हे बघा, अगदी मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालूया खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर. तर हे 1 चमचा बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घेतलेलं होतं. आणि आता याला ऍक्टिव्हेट करायसाठी मी परत थोडंसं दूध घालून घेत आहे. अगदी 1 ते 2 चम्मच दूध घालून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, छान असं स्पॉन्जी झालेलं आहे. आता हे जे मिश्रण आपलं आहे छान असं स्पॉन्जी झालेलं आहे, बघू शकता. याला जवळपास 1 मिनिट छान असं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं. मिश्रणला जवळपास 1 मिनिट फेटून घ्यायचं, म्हणजे काय होते ना, ते पूर्ण छान मिश्रण मिक्स होऊन जाते एकामेकामध्ये आणि जे आपण सोडा वगैरे यूज केला ते व्यवस्थित ऍक्टिव्ह होऊन स्पॉन्जी टेक्स्चर येतं. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिश्रण खूप पौष्टिक आहे, कारण आपण यात ना मैदा वापरलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची साखर वगैरे काहीच नाही. आता यामध्ये घालू आपण अर्धा चमचा तेल. तेल कुठला पण वापरायचं नाही, त्याचा खूप सुगंध वगैरे येतो, असा तेल आपण वापरायचं नाही. आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. तेल वापरण्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण केक बनवू आणि तो फुगेल तर त्यावेळी ते एकामेकाला चिकटायला नको, म्हणून आपण यामध्ये आता तेल घालून घेत आहे.
आणि असं छान मिक्स करून घ्यायचं परत. तर इथे मिश्रण छान तयार झालेलं आहे. चला आता केक बनवायला घेऊया. चला आता आपण बनवायला घेऊया. तर मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि त्यावर ठेवलेला आहे तावा. हे बघा, गॅस सुरू केलेला आहे, त्यावर ठेवलेला आहे तावा आणि त्यावर ठेवलेला आहे अप्पे पात्र. ठीक आहे. आता गॅसचं पॉवर पूर्ण कमी आहे आणि आपण प्रत्येक याला आपण तेल लावून घेऊया. सगळ्यात आधी तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे प्रत्येक भागात आपण तेल लावून घेऊया. तर इथे तेल लावून झालेलं आहे बघा, प्रत्येक भागात तेल लावून घेतलेला आहे आणि तावा छान गरम झालेला आहे. तवा गरम झालाय म्हणून अप्पे पात्र सुद्धा गरम झालाय. आता यामध्ये आपण घालूया आपलं मिश्रण छान एकदा मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. चला आता प्रत्येक भागात आपण मिश्रण घालून घेऊया. खूप असं भरून घालायचं नाहीये, फक्त अर्ध अर्ध घालून घ्यायचं. बाजूबाजूनी स्टार्ट करायचं, मध्येच नाही जायचं कारण ते जळू शकतात म्हणून मी अर्ध अर्ध घालून घेत आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी इथे तेल वापरलेलं आहे. आता मध्ये घालून घेऊया. मिश्रण पूर्ण घालून झालेलं आहे. आता यावर आपण घालून घेऊ चेरी घातली की ती दिसायला पण छान वाटते आणि गार्निशिंग केल्यासारखं वाटतं, म्हणून आपण यावर चेरी घालून घेऊया. म्हणजे केक सारखं दिसायला नको का. आणि चला आता याला झाकून ठेवूया, थोडा वेळ शिजू देऊया आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं. गॅसचा पॉवर मीडियम ठेवलेला आहे. चला आता उघडून बघूया शिजले की नाही. आणि बघा मस्त असे फुगले आहेत छान. आता काय करायचं, यांना असं पलटवून घ्यायचं. आता पलटवून घ्यायचं आपण यांना. हे बघा अशा पद्धतीने पलटवून घेत आहोत. हलक्या हाताने पलटवून घ्यायचं आणि वरून तेल सुद्धा सोडून घ्यायचं जे पलटवले आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतील. आणि पॉवर पूर्ण कमी करून घेतलेला आहे. वरून तेल सुद्धा सोडून घेत आहे, बघत आहे तुम्ही. मी यावर तेल सोडून घेत आहे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप सुद्धा सोडून घेऊ शकता. काही एकदम व्यवस्थित पलटले गेले आहेत, काही थोडे. आता याला असंच शिजू देऊया म्हणजे ते व्यवस्थित होते. गॅसचा पॉवर लोच आहे, थोडा वेळ झाकून ठेवून देऊया. गॅसचा पॉवर लोच आहे, लो फ्लेम वरच आपण आता याला शिजू देऊया. आणि हे घ्या, केक छान शिजलेलं दिसत आहे. आता काय करायचं, हे जे आहेत ना ते आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. हे बघा सुंदर असं स्पॉन्जी टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त असे शिजलेले आहेत छान. अशाच प्रकारे आपण बाकी सगळे काढून घेऊया. चेरी टाकली तर अजून सुंदर दिसत आहे. वेगळं अजून काही गार्निशिंग करायचं असेल ते सुद्धा करू शकता तुम्ही. आणि हे घ्या, अवघ्या काही मिनिटातच आपले इतके सारे केक छान तयार झालेले आहेत. मस्त असे छोटे छोटे आणि बघा गार्निशिंग मध्ये किती सुंदर दिसत आहे. तशाच प्रकारे आपण उरलेल्या बॅटरचं सुद्धा आपण केक करून घेऊया. तर अशा प्रकारे आंब्यापासून केक इथे बनवून तयार आहे. सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि खायला पण खूप टेस्टी वाटत आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.